नमस्कार. सर्वांना जय ज्योती जय क्रांती. मित्रांनो, माळी समाज ह्या स्पर्धेच्या युगात कसा टिकेल, माळी समाजाचं या जागतिकीकरणात निभाव कसा लागू शकतो, माळी समाजाची लोकसंख्येचा यूज माळी समाजाच्या भल्यासाठी आपण कसा करू शकतो, माळी समाजाला इंटरनेटचं युटिलायझेशन करून समाज आपण कसा जोडू शकतो, समाजाचा कसा फायदा करून घेता येऊ शकतो, या सर्व गोष्टींचा प्रश्न आम्हाला गेल्या माळी समाजाचं काम करत असताना गेल्या 10 वर्षापासून भेडसावत होते. त्याच्यातलंच सोल्युशन म्हणून आत्ताच आपण गेल्या 2 ऑगस्टला सन्माननीय आदरणीय अमोल कोल्हे सर यांच्या हस्ते माळी सेतू ॲपचं आपण लोकार्पण सोहळा केला. त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये आपण माळी समाजाला डिजिटलाइज करण्याचा प्रयत्न केला आणि एक माळी सेतू ॲप म्हणून आपण लॉन्च केला. माळी सेतू ॲप हा खऱ्या अर्थाने समाजाला सक्षम आणि सशक्त बनवण्यासाठी, समाजाला शिक्षण कुठल्या पद्धतीचं भविष्यात घेतलं पाहिजे, 2030 नंतर होणारा जो काही एम्प्लॉयमेंट कट आहे त्याच्यात समाजाचा टिकाव कसा लागेल, तरुणांना सक्षम आणि सशक्त कसं करता येईल, समाजाचे विचार समाजाला तर ताकद कसे देऊ शकते, ह्या गोष्टीचं उत्तर, एकमेव उत्तर म्हणजे माळी सेतू ॲप आहे. माळी सेतू ॲपच्या माध्यमातून आपण याच्यात फार मोठे तज्ज्ञ तुमच्याशी सल्लामसलत करणार, शिक्षणाच्या बाबतीत, शिक्षण कुठलं घेतलं पाहिजे, UPSC MPSCच्या बाबतीत ह्या माळी सेतू ॲपवर ब्लॉग लिहिले जातील. ते ब्लॉग तुम्ही शेअर करा, स्वतः अभ्यासा. अजून महत्त्वाचं म्हणजे याच सेतूच्या माध्यमातून समाजात एक उद्योग नीती अवलंबली जावी. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावागावात आपले उद्योग कसे निर्माण होतील, आपला समाजाचा बांधवाला कसा धीर भेटेल आर्थिक माध्यमातून, त्याचं उत्तर आहे माळी सेतू ॲप. सर्वांना विनंती आहे की हा ॲप सगळ्यांनी डाउनलोड करा आणि सगळ्या बांधवांनी एकाच व्यासपीठावर या. माळी सेतू ॲप